मित्रांनो, आज सिडनीच्या मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तिसरा वनडे सामना खेळण्यात आला। पहिले 2 सामने गमावल्यानंतर भारतासाठी हा सामना महत्त्वाचा होता आणि काय जबरदस्त कमबॅक केलं टीम इंडियाने। टॉस ऑस्ट्रेलियाने जिंकला आणि प्रथम बॅटिंगचा निर्णय घेतला। ऑस्ट्रेलियाची सुरुवात थोडी सावध झाली, पण भारतीय गोलंदाजांनी त्यांची पूर्ण लयच बिघडवली। ऑस्ट्रेलियाच्या बाजूने मॅट रेनशोने एक उत्तम अर्धशतक केलं, पण बाकीचे फलंदाज भारतीय गोलंदाजासमोर टिकूच शकले नाहीत। हर्षित राणाने 4 विकेट घेतल्या आणि ऑस्ट्रेलियाला मोठा स्कोर करण्यापासून दूर ठेवलं। 236 धावांवर ऑस्ट्रेलिया ऑलआउट झाली। भारताने हा रन चेस करत असताना रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनी अनुभवी खेळ दाखवत ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना अक्षरशः पाणी पाजवलं। रोहितने 121 धावा नाबाद आणि कोहलीने 74 धावा नाबाद केल्या। दोघांनी मिळून 168 धावांची जबरदस्त भागीदारी केली। भारताने 39व्या ओव्हरमध्ये हे टार्गेट सहज गाठलं आणि मॅच जिंकली तब्बल 9 विकेट्स राखून। हा विजय फक्त एक सामना नव्हता, हा आत्मविश्वासाचा पुरावा होता। 2 पराभवानंतरही भारताने दाखवून दिलं की फॉर्म इज टेम्पररी, क्लास इज परमनंट। हर्षित राणा याच्या खतरनाक गोलंदाजीने भविष्याचं आश्वासन दिलं आणि रोहित कोहलीने पुन्हा एकदा त्यांच्या चाहत्यांना जुना काळ आठवला। ऑस्ट्रेलिया मात्र आज पूर्णतः निष्प्रभ दिसला। तर मित्रांनो, भारताचा हा विजय म्हणजे फक्त स्कोअरबोर्डवरील आकडा नाही, हा मनोधैर्याचा विजय आहे। आता पुढील T20 मालिकेकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत। अशाच अपडेट्स आणि जल्लोषपूर्ण विश्लेषण हवं असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।